काय करू आपण आपल्या नगरीमध्ये आहात मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करत आहोत. या मंदिरावरती सर्व मान्यवर सगळ्या माता भगिनी वडील आई मंडळी पत्रकार मित्रांनो आणि या शहराचे उपस्थित बंधू भगिनींनो आदिवासीची आणि आमच्या सर्वांसाठी आनंदाचा उत्सव समितीने चांगला उपक्रम राबवला आणि उत्सव समितीने या ठिकाणी मला खूप आनंद झाला की उत्सव समितीने या ठिकाणी सांगितलं की समाजावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी उत्सव समिती ही त्यांच्या पाठीमागे उभं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आतापर्यंत बघितलं समाजावर अन्याय अत्याचार बरेच झाले पण समाजावर अन्याय अत्याचार होत असताना कोणी कोणाचं वाली होतं या नावावर खाली काहीतरी विधाते आदरणीय लोकनेते स्वर्गवासी ज्योतिर्मयी नाईक साहेब त्याचप्रमाणे दुसरे नेते आदरणीय लोकनेते स्वर्गवासी माणिकराव दादा या दोघांनी या नावावर तालुक्याची पालनी केली जिल्ह्याची पालनी केली आणि पुन्हा आम्हा सर्वांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलं आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला श्रीदादांना आपल्याला दोघांना हा नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा अखंडित राहण्यासाठी एकत्र राहण्यासाठी आपल्याला काम करावं लागतील. आपल्यामध्ये दोघांजण म्हणजे तरी मतभेद असतील पण मतभेद नाही. तुम्ही सुद्धा समाजासाठी काम करता राहा मी सुद्धा समाजासाठी काम करतो आणि जेव्हा समाजावर अन्याय होत असेल तेव्हा आपण जर दोघांना उभं राहिलं तर दोघांना म्हणून माझी विनंती आहे की समाजासाठी आपण सर्वांनी एक आलं पाहिजे. माझं काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरनं समाजामध्ये करण्याचं काही विरोधी संघटना काम करत आहे पण माझी विनंती आहे की हा आदिवासी अखंड आहे हा आदिवासी एकत्र आहे हा आदिवासीची ताकद ही तुम्हाला सगळ्यांना आहे. म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित राहायला पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या आपल्या समाजावर बरेच अन्याय अत्याचार होतात. आपल्या समाजाची फसवणूक होत आहे. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बरेचसे असंख्य बाहेरून आलेले कॉलेजेस हे आपल्या विद्यार्थ्यांची लुटमार करत आहे. आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्कॉलरशिपमध्ये भेदभाव करतात. करोडोची स्कॉलरशिप हे आपल्याकडनं हिसकावून घेतात. एकाही आदिवासी विद्यार्थिनीला याच्याबद्दल पत्ता लागत नाही त्याच्या पालकांना समजत नाही. म्हणून माझी विनंती आहे की या उत्सव समितीने हे सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या बघितलं पाहिजे की जिथं जिथं शैक्षणिकदृष्ट्या आदिवासी समाजाकडनं फी घेतली जात असेल ती योग्य आहे त्या प्रमाणात आहे किती घेतली जाते या गोष्टीचा सुद्धा आपण समितीने पाठपुरावा केला पाहिजे. कारण आम्ही समितीचे तुम्हाला प्रतिनिधी समजतो. समिती ही समाजाची मिळून झालेली आहे आणि समाजाचे तुम्ही प्रतिनिधी आहेत. म्हणून समाजावर जिथं जिथं ज्या ठिकाणी आदिवासी समाजाला व्हॅलिडिटीसाठी अटकवलं जातं त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन त्या ठिकाणी आपण काम केलं गेलं पाहिजे. आदिवासी समाजाला व्हॅलिडिटी जो खरा आदिवासी आहे त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. बोगस आदिवासींना दाखले मिळतात पण खऱ्या आदिवासीला दाखले मिळत नाही. याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. आदिवासी हॉस्टेलमध्ये सुद्धा माझ्या बऱ्याचशा विद्यार्थिनींना ॲडमिशन मिळत नाही. त्यांच्या ॲडमिशनसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी संघटितपणे एकत्रितपणे आपण काम केलं पाहिजे. आदिवासी समाजाचे जेवढे धार्मिक स्थळ आहे आदिवासी समाजाचे जेवढे धार्मिक स्थळ आहे ते शहरात असतील ग्रामीण भागात असतील त्या सर्व धार्मिक स्थळांचं रक्षण हे आपल्या तुम्हाला सगळ्या आदिवासींना करायचं आहे. एकाही आदिवासीच्या धार्मिक स्थळाला कोणी गोल टाकता कामा नये याच्यासाठी आपण
साधाचा कारखाना नाही, हा भरतकाळीचा कारखाना नाही, हा आदिवासी समाजाचा कारखाना आहे आणि तो कारखाना चालू झाला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रित झालं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितरित्या पूर्ण करू, संघर्ष करू, तेव्हा कुठेतरी अशा कार्यक्रमांना मला तरी वाटतं आपण एकत्रित राहतो. पण हे कार्यक्रम झाल्यानंतर कुठेतरी आपण विभागले जातो. माझी विनंती आहे की या उत्सव समितीने पूर्ण वर्षभर समाजाच्या पाठीमागे उभं राहावं, समाजाला ताकद द्यावी. समाज तुमच्या बरोबर आहे. कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये मतभेद होता कामा नये, मनभेद होता कामा नये. एकजुटीने सगळ्यांनी काम केलं गेलं पाहिजे. अजून एक विनंती करतो की या उत्सव समिती मार्फत ज्या ज्या दाते आहेत, समाजाचे दाते आहेत, त्यांच्याकडनं समाजासाठी या उत्सव समितीने देणगी मागितली पाहिजे. दिगंज आदिवासींकडनं 1 रुपया सुद्धा कोणी घेतला गेला नाही पाहिजे. हे माझं परखड मत आहे आणि त्या मताची उत्सव समिती नक्की 100% सहमत आहे. त्याच्यामध्ये उत्सव समितीला अजून विनंती करतो की आपण पावती पुस्तक छापावं. पावती पुस्तक छापल्यानंतर 100 रुपये जरी कोणी देणगी आदिवासीने दिली तरी ती आदिवासीला ती पावती दिली गेली पाहिजे. कार्यक्रम संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन समाजाने किती देणगी दिलेली आहे, समाजाच्या उत्सवासाठी किती खर्च झालेला आहे, याचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे. कारण आपल्याबद्दल अपप्रचार हा कुठेतरी होत आहे आणि समाज याच्यासाठी बदनाम होत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, दादा 2 वर्षापूर्वी या उत्सव समितीला 90 दिवसांत तांदूळ दिलेला आहे. असं अधिकाऱ्यांचा आरोप आहे. आपल्याला 90 दिवसांत तांदूळ भेटले. या नवापूर तालुक्यामधनं प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदाराकडनं 50 किलो तांदूळ या उत्सव समितीला देण्यासाठी घेण्यात आले. पण ते प्रत्यक्षात उत्सव समितीला मिळाले का? मला तरी वाटतं की ते मिळालेले नाही. कारण या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडनं समाजासाठी मार्केट कमिटीच्या बाजून जेवणाची व्यवस्था आहे. त्याच पद्धतीने शिरीकारांकडनं कॉलेज या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. समाजाला कुठेही अडचण येईल किंवा समाजाला कुठं काही कमी पडेल असं आमच्या दोघांकडनं होत नाही आणि भविष्यात होणार नाही. पण तरी कोणीतरी समाजाला बदनामी करण्यासाठी आज षडयंत्र करत आहे. तर माझी विनंती आहे दादा तुम्हाला सगळ्यांना की या संबंधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. ज्याच्याने आपण बदनाम होत आहोत, आपली बदनामी व्हायला नको, एवढंच काही कार्य करतो. या उत्सव समितीने चांगला कार्यक्रम घडवण्याला सगळ्यांना एकत्रित ठेवून या मंचावरती सर्व समाज बांधव व्यक्तीगण ज्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिनामध्ये आदिवासी समाज चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम करतील आणि विनंती झालेल्या आदरणीय तहसीलदार माननीय दत्तात्रय जाधव साहेब आणि माननीय पीआय आदरणीय अभिषेक पाटील साहेब यांना विनंती करतो की साहेब या नवापूर शहरामध्ये जो गाड्या विकला जातो त्या गाड्यांचा प्रतिबंध आपल्याला करावा लागेल. कोणालाही सोडू नका. तो भारत गावी जरी विकत असेल तरी त्या भारत गावीला सोडू नका. कारण देशामध्ये समाज आमचा जो तरुण पिढी आहे ती आमची तरुण पिढी ही बर्बाद होऊन चाललेली आहे. म्हणून आपल्याला खास विनंती आहे की कोणीतरी इतर लोक आपल्या समाजाच्या मागे लागलेले आहे आणि हा समाज तरुण पिढी बदनाम व्हायला पाहिजे. तरुण पिढी तरुण पिढी व्यसनाधीन व्हायला पाहिजे. म्हणून हे आहे आणि आम्हा दोघांना हात जोडून विनंती आहे की याच्यात आपण जातीचे लक्ष घालून अपेक्षा जय
ध्यान ठेवा भाऊसाहेब